श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या पहिल्या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आपली कर्तव्य कर्म करत असतानाही प्रपंच सांभाळून परमार्थ करायला सांगितला। आणि या प्रपंचामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या घटना घडतात, आता उदाहरणार्थ इथे समर्थांनी म्हटलं की अभिमाने उठे मत्सर। आता हा अभिमान जो आहे ना, हा अभिमान कुठून जन्माला आला? एक थोडं चिंतन आपण नेहमी असं करावं। अभिमान आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, क्रोध आहे, या ओळीमध्ये जे समर्थांनी सांगितलं ना, त्याचं चिंतन करूया ना आपण। हे परमार्थामध्ये होतं का? हे परमार्थामध्ये असतं का? हे परमार्थामध्ये चालतं का? हे परमार्थामध्ये घडतं का? तर घडतं, मी असं नाकारत नाही की परमार्थामध्ये हे नाही असंही मी म्हणू शकत नाही। जे कदाचित प्रपंचाबरोबरीनं परमार्थ आहे ते हल्ली आता घडायला लागलेलं आहे, घडतंय, सगळीकडे पाहायला मिळतंय। मत्सर, तिरस्कार, द्वेष, अभिमान, क्रोध, अहंकार, हे सगळं सगळीकडे पाहायला मिळतं। मला सांगायचं तात्पर्य असं किंवा चिंतन असं ठेवायचं आहे की याचं उगमस्थान कुठं आहे, याचा जन्म कुठे आहे? पहा बरं चिंतन करून। डोळे मिटा, डोळे मिटून थोडासा ओंकार करा। हो। का केला ओंकार? या ओंकाराच्या वेळी मी आणि माझं मन फक्त त्या ओंकाराशी तद्रूप झालेलं होतं। या वेळेला माझ्या मनामध्ये या क्षणाला कोणताही विचार नव्हता। मी त्या ओंकाराच्या लयमध्ये लय गोडी घेत होतो। मग हा ओंकार, हा ध्वनी, हा भगवंताचा ध्वनी आहे की नाही? मग त्या ओंकाराच्या ध्वनीमध्ये श्रीराम जय जय राम। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, काही म्हणा। इथे आहे का अभिमान? इथे आहे का क्रोध? इथे आहे का मत्सर? इथे आहे का काही पाप वासना, पाप संकल्प, विकल्प, विषय आहेत का काही? नाही। पण तेच प्रपंचामध्ये सकाळी उठल्यापासून आम्ही जे त्या प्रपंचामध्ये घडून गेलेला असतो, प्रत्येक शब्द न शब्द तिथं अभिमानानं ग्रासलेला आहे। हा अभिमान आम्हाला परमार्थासाठी घातक ठरतो। इतर गोष्टीसाठी आम्हाला आता विचार करायचा नाहीये, त्याचं चिंतन आत्ता नाहीये, या क्षणाला ते चिंतन नाहीये। अभिमान ठीक आहे, अभिमान असला पाहिजे। केवढ्या आवेशपूर्ण भाषणामध्ये सांगतात लोक, अभिमान पाहिजे, अभिमानानं आम्हाला असं म्हण, आम्ही अभिमानानं बोलतो, आमचा अभिमान आहे तो। ठीक आहे, अभिमान आहे तर राहू द्या तुमच्याजवळ। इथे जे चिंतन चाललेलं आहे त्या चिंतनाच्या अनुषंगानं आपल्याला पाहायचं आहे। ते चिंतन काय सांगतं की तुझ्यामध्ये या क्षणाला, या वेळेला कुठल्याही प्रकारचा अभिमान नको। आणि अभिमान का नको बरं सांगितलं समर्थांनी? इथे सांगितलं
की अभिमानातूनच मत्सराचा जन्म आहे. काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर, भगवद्गीतेने सांगितलं ना. हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर जे आहे याचं उगमस्थान आमच्या पहिल्यांदा त्या अभिमानात आहे. आणि अभिमानातूनच मत्सर जागा होतो. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे या भावनेतूनच मत्सर जागा झाला. मी कोणीतरी आहे याचा अर्थ समोरचा कोणीतरी आहे असा आहे. मी कोणीतरी आहे. बघा मराठी भाषा कशी आहे, आमची समृद्ध आहे सगळ्या अर्थानं. मी कोणीतरी आहे आणि समोरचा कोणीतरी आहे. कशा प्रकारचे भाव निर्माण झाले? मत्सर जो आहे हा अभिमानातून उठतो. अभिमाने उठे मत्सर. आणि मत्सरानं काय होतं? समर्थांनी अशी सुंदर त्याचा क्रमच दिला. मत्सरे उठे तिरस्कार. तिरस्कार निर्माण होतो. प्रपंचामध्ये कधी प्रापंचिक वस्तूंचा आणि प्रापंचिक गोष्टींचा तिरस्कार नाहीये. भगवंताचा तिरस्कार होईल. कारण भगवंत आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे वागला तर देव चांगला. आमच्या मनासारखं घडलं, आपल्या मनासारखे घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे. समर्थांनी म्हटलंय की आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर भगवंताबद्दलची निष्ठा संपूर्ण नासून जाते, निघून जाते. मत्सरे ये तिरस्कार. आणि मग तिरस्कारातून काय होतं? नको रे मना क्रोध हा खेदकारी. ज्या क्रोधातून, खऱ्या अर्थानं क्रोधातून विकार निर्माण होतात. या क्रोधातून पुढे क्रोधाचा विकार प्रबळे समर्थाने म्हटलेला आहे. हा क्रोध नावाचा विकार आहे. क्रोध नावाची एक विषारी अशा प्रकारची अवस्था आहे आणि जी आम्हाला रोज त्रासत असते, ग्रासत असते. आणि या क्रोधातूनच आम्हाला अभिमान आणि मत्सराचं त्याच्या ठिकाणी बीजारोपण होत असतं. हा मत्सर, हा तिरस्कार, हा क्रोध हे आमच्या बरोबर आलेलं आहे बरं का, आमच्या गाठोड्यातून. आणि त्याचा आम्हाला जाणीवपूर्वक या चिंतनातून त्याचा त्याग करायचा आहे. त्या त्याज्य वस्तू आम्हाला सोडून द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.